नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय टप्पा 3 पूर्णत्वाचा सारांश. टप्पा 3 मध्ये काय काय साध्य झाले आहे. आठवडा 1 कृती आणि प्रत्यक्ष जगातील परिणाम. संपत्तीशी संबंधित प्रत्यक्ष कृती करायला शिकलो. प्रत्यक्ष उत्पन्न मिळवण्यास सुरुवात करायला शिकलो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत सुरू करायला शिकलो. गुंतवणूक करायला शिकलो. अडथळ्यांवर मात करायला शिकलो. परिणामांचे मोजमाप करायला शिकलो. दुसरा आठवडा उत्पन्नाची शाश्वती आणि वाढ. वाढत्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करायला शिकलो. यंत्रणा आणि लेव्हरेज कार्यक्षमता वाढवणारी साधने विकसित करायला शिकलो. निष्क्रिय उत्पन्न पॅसिव्ह इन्कम निर्माण करायला शिकलो. संपत्तीचे रक्षण करायला शिकलो. चांगल्या कार्यात मदत करायला शिकलो. मुक्त हस्ते दान करीत राहायला शिकलो. आठवडा 3 संपत्तीवरील प्रभुत्व आणि जाणीव. प्रगत संकल्पना समजून घेतल्या. पिढ्यानपिढ्या टिकणारी संपत्ती निर्माण करायला शिकलो. 6 अंकी आकडा कसा गाठायचा हे शिकलो. विचार कायमस्वरूपी एकात्मिक करायला शिकलो. संपत्तीची रचना तयार करायला शिकलो. चौथा आठवडा उत्सव आणि एकत्रीकरण. 90 दिवसीय परिवर्तनाचा आनंद साजरा करायला शिकलो. सर्वसमावेशक निष्कर्षांचा आढावा करायला शिकलो. आयुष्यभर आचरणात आणण्याजोग्या सवयी कशा अंगीकारायच्या हे शिकलो. संपत्तीला स्वतःच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनवायला शिकलो. पदवी पूर्ण केली. 90व्या दिवसापर्यंत आर्थिक संघर्ष करणाऱ्या व्यक्तिमत्वातून संपत्तीवर प्रभुत्व मिळवणाऱ्या व्यक्तिमत्वात रूपांतर. उत्पन्नात लक्षणीय वाढ. उत्पन्नाचे अनेक स्रोत सुरू. पॅसिव्ह इन्कमची निष्क्रिय उत्पन्नाची निर्मिती. संपत्तीचे संरक्षण आणि वृद्धी. मुक्त हस्ते दान करण्याची वृत्ती. पिढ्यानपिढ्या टिकणारा वारसा निर्माण करणे. कार्यपद्धती स्वयंचलित आणि शाश्वत. संपत्तीबाबत जागरूक लोकांचा सहवास. अमर्याद संपत्ती निर्मितीसाठी सज्जता. पुढे काय? 90 दिवसांनंतर तुमचे काम संपत नाही, तर त्याचे स्वरूप पूर्णपणे बदलते, रूपांतर होते. तुम्ही 90 दिवसांच्या सखोल कार्यक्रमातून आयुष्यभर संपत्ती निर्मिती करण्याच्या टप्प्यावर जाता. सुचवलेला कालक्रम 4 ते 6 महिने. मिळवलेली प्रगती दृढ करणे आणि कार्यपद्धती अधिक सखोल करणे. 7 ते 12 महिने. पुढील स्तरावर झेप घेणे. मोठी कमाई किंवा पॅसिव्ह इन्कमची उद्दिष्टे साध्य करणे. 2 ते 5 वर्षे. पिढ्यानपिढ्या टिकणारी संपत्ती निर्माण करणे आणि मोठा प्रभाव पाडणे. 5 वर्षे आणि त्यापुढील काळ. नैपुण्य, वारसा आणि प्रभाव निर्माण करणे. तुमचा संपत्ती निर्मितीचा प्रवास सुरूच राहतो, पण आता तो अधिक बळकट आणि सखोल जाणीवेच्या स्थितीतून होतो. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.